नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण जेव्हा इडली, सांबार, मेंदूवडा, डोसा बनवतो त्यावेळेला आपण सांबार नक्कीच बनवतो. पण हा मी बनवलेला सांबार जो आहे तो इष्ट नाही, झटपट होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी तुरीची डाळ धुवून स्वच्छ घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तेल आणि हिंग टाकून कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या. आता आपण सांबार करायचं आहे तर मी इथे फोडणीला तेल टाकलं. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि उडदाची डाळ, चण्याची डाळ, हिंग, 2 मिरच्या सुक्या आणि कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये कांदा घेतला आहे एक मोठा, तो थोडासा रफली चॉप केलेला आहे आणि हलका गुलाबी परतला. त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेतल्या आहेत. आता भाज्या ज्या घरामध्ये आपल्या असतील त्या टाकायच्या आहेत. मी सर्वच भाज्या टाकते ह्याच्यामध्ये. जसं मी शेवग्याची शेंग घेतले, बीन्स घेतले, गाजर घेतले, फ्लावर घेतलं आहे आणि लाल भोपळा घेतला आहे. छान परतून घेतला. त्याच्यामध्ये सांबार मसाला, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे आपलं लाल तिखट मस्तपैकी इथे परतून घेतलं आहे आणि मीठ छान परतून घेतलं एक 2 ते 3 मिनटं आणि 5 मिनटं परत स्लो गॅसवरती आपण वाफ काढून घेऊया. इथे 5 मिनटं झालेली आहेत. मस्तपैकी आपल्या बाजूने तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत, कारण इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण दोन्ही प्रोसेस सारख्या चालू असतात. आणि आता आपण सांबार छान असं शिजवून घेऊया एक 10 मिनटं. इथे 10 मिनटं झालेले आहे. सांबार मस्त शिजवून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये काय केले, मेन नेमक्या भाज्या मी अर्ध्या काढून घेतल्या आहेत आणि शेवग्याची शेंग आणि बीन्स असं थोड्याशा भाज्या मी बाजूला काढल्या आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या मी कढईमध्येच ठेवल्या आणि जे मॅशर असतं त्याने मी पूर्ण एकजीव केला. का केलं असं, तर मुलं बऱ्याचशा वेळेला ह्या भाज्या बाजूला काढून ठेवतात. मग मी त्या एकत्र त्याच्यामध्ये केल्या आणि ज्या काढल्या होत्या भाज्या त्या टाकल्या त्याच्यामध्ये. आता इथे आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती मी घोटवून घेतले. आता घोटवलेली डाळ सांबारामध्ये टाकली. पूर्ण सांबार एकजीव करून घेतला आणि छान उकळ काढली. आता ह्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घेतला आहे तो टाकला आहे आणि चवीनुसार गूळ. आता आपण वरून कच्चा कांदा टाकला आहे, कारण असा कांदा टाकल्यानंतर सांबारची टेस्ट अजून छान लागते. आता आपण ह्याला वरून तडका देतो आहे. तडक्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं मोहरी, हिंग आणि उडदाची डाळ आणि मिरची टाकण्याने कढीपत्ता. इथे आपला तडका देऊन झालेला आहे, एकदम झणझणीत मस्तपैकी सुगंध पसरला आहे माझ्या घरभर सगळीकडे सांबाराचा. मग असा सांबार नक्कीच तुम्ही घरी बनवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.